मध्ये पाहत आहे, डीप मध्ये एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहत आहे. सामन्याला ती सुरुवात. राजेशचा पहिला बॉल ओव्हर द विकेटने, पहिलाच बॉल फिरवला, स्कोर ऑफ द विकेट. एक धाव ते मिळताना दिसते घोषंकी क्षेत्राची. सिंगलनं खातं उघडलंय या मॅच मध्ये सुजित कोचचं, आणि सिंगलनं संघाचा श्री गणेशा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 1. राजेश पुन्हा एकदा, ओहो बॅकफुटला जाऊन पंच केलाय, डाऊन दी ग्राउंड. अगदी लॉंग ऑफ बॉलला क्लिअर करतोय हा फटका. सुजितच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग चौकार. मिड ऑफ आतमध्ये होता, त्याचा फायदा उचललाय आणि मिड ऑफच्या बुडून हा फटका खेळला सुजितनं. 4 रनसाठी चौकार, आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 5. धावा स्कोर कार्ड वरती. दोन बॉलचा खेळ संपले, धावा हे स्कोर बोर्ड 5. टॉस इथे जिंकलाय वरेकरवाडी या टीमनं, आणि प्रथम गोलंदाजी करतायत. ओहो फटका फसलाय असं वाटतंय. विक्रम बॉलच्या खाली आला, वॉल कॅच. पहा सेलिब्रेशन, ही विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन टाळ्या वाजतायत, शाबासकी येत आहेत, अगदी पाठीवरती थाप थोपटतात, आणि हे सेलिब्रेशन होणं आहे कारण त्याने राजेशनं सुजितचा विकेट प्राप्त केलाय. धक्का क्रमांक पहिला इथे लागतोय टीम S11 गणेशवाडी या टीमला. सुजित बॅक टू द पॅव्हिलियन. अखेर राजेशनं विकेट प्राप्त केली. गती काढली होती या बॉलवरती. बॅकफुटवर जात असताना पिक करण्याचा प्रयत्न, फारसं अंतर प्राप्त झालं नाहीये, एलिव्हेशन कमी प्राप्त झालं, आणि विक्रमनं कुठलीही चूक न करता अगदी जजमेंट करत असताना चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी SK सचिन कदम आला बॅटिंगसाठी इनॅट नंबर 3 मध्ये. ओव्हर विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय, स्कोर ऑफ द विकेट. सिंगलनं आपलं खातं उघडलं, आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड 6 रन. कमीत कमी 30 धावा पाहिजे या मॅच मध्ये, तरच फायटिंग देऊ शकता तुम्ही. S11 गणेशवाडी टीम आज न्यू जर्सीने हा संघ उतरलाय मैदानामध्ये. भरपूर संघ आहेत की या वर्षीची न्यू जर्सी त्याने परिधान करून उतरलेत. मग कोणी टीम असतील, बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमनं सुद्धा न्यू जर्सी परिधान केलेली आहे. ओव्हर ड्राईव्ह केलाय, मिड आपला क्षेत्ररक्षक आहे, रन आउटची संधी आहे. सचिन देसाई आउट. फटकाच फसला होता. ऍक्च्युली मिड ऑफच्या वरून मारण्याचा प्रयत्न सचिनचा, परंतु तिथे रिस्क घेत असताना सिंगलची रन आउटच्या रूपानं इथे सचिन देसाई आउट. 0 वरती सिल्वर डकचा शिकार ठरला या मॅच मध्ये. विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 2 इथे लागत असताना 2 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 रन. काय गोलंदाजी राजेशचे. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉल मध्ये 1 धक्का त्याच्या खात्यामध्ये, 1 धक्का टीमच्या खात्यामध्ये. आता केडी आलाय. कृष्णा देसाई बॅटिंग साठी चर्चा करतायत. SK आणि कृष्णा, आता आपल्याला काय करायचं आहे. मिडल ऑर्डर मध्ये आता आपल्यावरती जबाबदारी जास्त वाढलेली आहे, आणि ती जबाबदारी आता कशी पेलवायची याची चर्चा झाली तिथे. ओव्हर हिट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा सिग्नल येतोय, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 7. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय बरेकरवाडीने घेतलाय. या हंगामातली ही पहिलीच नवीन टीम आहे, पदार्पण करते या संघटनेमध्ये. ड्राईव्ह केलाय, रनआउटची संधी आहे. पैकी थोडीशी वाईडिश आहे, तोपर्यंत 1 धाव ते मिळते. SKला सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धाबा अगेन्स्ट पर फलकावरती 2 गडी बाद, फक्त 8.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आहेत फक्त 8. 2 धक्के दिलेत या ओव्हरमध्ये. तर आनंद आलाय. बघूया आपल्या टीमला आता आनंद देऊन जाईल का, कारण ऑलरेडी आनंद झालाय. SD11 गणेशवाडी टीमचे 2 महत्वपूर्ण फलंदाज या टीमने बाद केलेत. याच्यापेक्षा आनंद कुठला आहे जास्त. ओहो, इथे बिगेट करण्याचा प्रयत्न फसला एसकेचा. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट. यावेळेस फटका चांगला आहे लॉंग ऑफला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे पहिली धाव वेगाने. एकच धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 9. चला 1 रन सिंगल मिळते. रन झालेत स्कोर बोर्डवरती. ओव्हर पिच बॉल पंचाकडे अपील आहे, परंतु अपील स्पष्ट फेटाळलेली आहे अंपायरनं. डॉट बॉल. काय गोलंदाजी केली जाते. कुठल्याही फलंदाजाला होम दिला नाहीये. फुटवर्क नाहीये. केडी अगदी अडकलतो. एसके सुद्धा पहिल्या मॅच मध्ये अगदी साचपडत होता रनसाठी. ओहो, इथे सुद्धा पिच करण्याचा प्रयत्न फसलाय कृष्णाचा. सातत्यानं डॉट बॉल येत आहे. दबाव वाढला जातो आता SD11 गणेशवाडी टीमवरती. मला तर वाटतं आता लो स्कोरिंग मॅच होईल असं वाटतंय. धावा हे स्कोर बोर्ड आतापर्यंत 10 रन. शेवटचा एक बॉल शिल्लक. ओहो, चांगला यॉर्कर. इथेही डॉट बॉल. काय खेळतात यार कृष्णा देसाई. आणखीन एक डॉट बॉल जागेवर ठेवलाय. 2 षटकांचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये धावा आनंदाने दिल्या फक्त 2. जरी विकेट त्याला प्राप्त झाली नाहीये, परंतु काय इकॉनॉमिकल षटक करण्यात आला. 2 षटकांचा खेळ संपला. 5च्या सरासरी धावा आहेत फक्त 10. धावाच नाही आहेत. 10 लॉस ऑफ 2 विकेट्स. वरेकर वाडीनं अगदी वरचढ ठरलेत. काय गोलंदाजी केली. मोहन आला लास्ट ओव्हरमध्ये. ओव्हरमध्ये या ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल. या ओव्हरमध्ये 15 धावा तरी जमावं लागेल. 25 कमीत कमी फाईट देण्यासाठी असं आमचं काही विश्लेषक सांगतात. तर एकच धाव. हे फटके डिमांडच्या वरून जरी मारले ना तरी एकच धाव मिळेल. एसके तुम्हाला सरळच खेळायचं आहे. अगदी SD11 गणेशवाडी टीमच्या खेळाडू कक्षामध्ये जर पाहिलं तर अगदी स्मशान शांतता आहे. धावाच नाही आहेत. सुजित बाद झाल्यानंतर काय परिस्थिती होते असं नाहीये मित्रांनो. एकावरती डिपेंड राहणं क्रिकेटमध्ये चालत नाहीये. आपण सुद्धा काहीतरी योगदान द्यायला पाहिजे. ओहो, काय इथे आणखीन एक चांगला बॉल. कोलबट टप्प्याचा बॉल. एसकेला बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. आता फक्त 4 बॉल लावत. टीमची धावसंख्या 11. फक्त 11 धाबा आहेत. यावेळेस गती काढली होती. गतीनं आता बीट केलंय. बॉलच्या खाली विकेट किपर. खूप चांगला झेल टिपला फलंदाज सचिन कदम आउट. फक्त 3 बॉलचा खेळ बाकी आहे. विकेटचं पतन धक्का क्रमांक 3 SD11 गणेशवाडी या टीमला लागलाय. 3 गडी बाद. फक्त 11 धावा. आता फक्त 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
परंतु SD11 गणेशवाडी टीम या टीमला कमी लेखून जमणार नाहीये, कारण गेल्या वर्षी असणारच प्रियदर्शनी बेलापूरच्या मैदानावरती अगदी लो स्कोरिंग मॅच SD11 गणेशवाडी टीमनं तो सामना जिंकला. डिपेंड करून क्रिकेटमध्ये काही होऊ शकते मित्रांनो. क्रिकेट हा खेळ अद्भुत खेळ आहे. एका क्षणाला तुम्हाला कधी वर नेल सांगू शकत नाही आणि एका क्षणाला कधी खाली आणेल याचा नेम नाहीये. शेवटचे 3 बॉल बाकी. नवीन फलंदाज आता संतोष उर्फ बाबा. ओ फुलटॉस बॉल. इथेही प्रयत्न फसलाय. मिल्सचा लाईफ चेंडू आणि ते यष्टी वाकवली, काठी काढली बाबाची. 0वरती बाद. आणखीन एक विकेटचं पतन. 11 धावा झालेत, फक्त 11 धावा. गडी बाद झाले 4. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आता टेल बॅटिंग सुरू झाली SD11 गणेशवाडी या टीमची, असंच म्हणावं लागेल. फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 11ला 4. उपांत्य फेरीची पहिली लढत तुम्ही पाहताय. सेमीफायनल नंबर 1 भारत 11 वरेकरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये SD11 गणेशवाडी. वरेकरवाडीने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत तर सार्थ ठरवलाय. मग राजेश असेल, आनंद असेल, त्यानंतर मोहन असेल. शेवटचे 2 बॉल आहेत. उमेश देसाई आला बॅटिंगसाठी. 6व्या क्रमांकावरती त्याला पाठवण्यात आलाय नेट नंबर 6 मध्ये. उमेश मारू शकतो. बॉल सोडलाय वेल लेफ्ट. टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर काढला बॉल, त्यामुळे पंच सिग्नल करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या पुढे 12. किती वेळानंतर मात्र 11 जो आकडा आहे तो क्रॉस झालाय 12 वरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुनर्लेनचा बॉल. काय गोलंदाजी केली आज. गोलंदाजाचं कौतुक व्हायला पाहिजे. 2 धावा पळून काढल्या. थोडी मिसफिल्डिंग, परंतु गोलंदाजाचं कौतुक करेन. मग राजेशनं काय गोलंदाजी केली, तिथेही चांगली गोलंदाजी, तिथेही विकेट सुजितची. त्यानंतर आनंदा फक्त 2 धावा आनंदानं दिल्या. आणि या ओव्हरमध्ये जर मोहननं गोलंदाजी पाहिली तर तिही 4 धावा देत असताना त्यानं गडी बाद केलेत 2. म्हणजे प्रत्येक गोलंदाजानं चांगलं उत्तर दिलं. इथेही डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी आहे. गती काढली होती, स्लोवर बन, अगदी मिश्री गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजानं मिश्रण केलं आणि ते पहिला डाव संपलेला आहे. आणि 14 धावा बनवल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये वरेकरवाडी या टीमच्या समोर. 15 to win. 18 बॉल आणि 15 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच सेमीफायनल थुलसन आणि त्यांच्या विरोधामध्ये गोटेवाडी, जे बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी. टॉस करून घ्या.
चला, जो बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमनं टॉस जिंकला नेक्स्ट सेमीफायनल मध्ये आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया मॅच कडे. तिथे लक्ष आहे 15 धाबांचं, फक्त 15 धाबा. आणि या 15 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे भरत 11 वरेकरवाडी या टीमला. आणि अशा कंडिशन मध्ये आता सलामीची जोडी तुम्ही पाहताय. खरं तर वरेकरवाडीनं मी पहिल्यांदाच बघितलंय या सीझन मध्ये, वाटतंय पहिल्याच वर्षी त्यांचं पदार्पण झालंय करंट सचिन ग्रामीण क्रिकेट संघटनेमध्ये. आणि काय खेळ खेळलाय सकाळपासून. आज मी इम्प्रेस झालो या वरेकरवाडीवर. खूप चांगला खेळ त्यानं दाखवलाय, बॉलिंग करत असताना, बॅटिंग करत असताना, खास करून फिल्डिंग करत असताना. प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी प्रावीण्य मिळवलेलं आहे या वरेकरवाडीनं. गोलंदाजीसाठी आलाय अंकुश खोत आणि सलामीची जोडी आनंदा आणि नॉन स्ट्रायकिंगला गणेश. 15 करायचे आहेत, 15 वाचवायचे आहेत, करायचे नाही तर SG11 गणेशवाडी टीमला वाचवायचे आहेत असंच म्हणावं लागेल या मॅच मध्ये. पहिला बॉल बॅकफूटला जाऊन उडवला, पॉईंटच्या वरून 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. परंतु आता बघूया 2 धाबा ते कंप्लीट. आतमध्ये ढकलला बॉल, परंतु इथे बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय 4 रनसाठी. इथे आनंदाच्या बॅट मधून येतो पहिल्या मॅचचा, पहिल्याच इनिंगचा पहिला चौकार. पंधरा धावा झालेत. 15 धावांचं लक्ष, पहिल्या बॉलवरती चौकार. म्हणजे याच्यावरून समजते की इम्प्रोव्हायझेशन काय आहे या टीमचं, इम्प्रुव्हमेंट काय वरेकरवाडीचं. दुसरा बॉल सुद्धा बॅटची कडा, पंचांचं बोट आकाशाकडे, बॅटची लिडिंग एज घेतली आणि त्या आनंदाला तर जावं लागेल. अंकुशनं विकेट प्राप्त केला आपल्या टीमसाठी. फलंदाज बाद. वरेकरवाडीला हा पहिला धक्का. 4 वरती 1. चला, नवीन फलंदाज आलाय विक्रम. हार्ड हिटर फलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये विक्रम चांगला खेळला होता. पूलचे फटके अगदी त्याचे देखण्यालायक होते आणि तो आला त्या 3ऱ्या क्रमांकावरती. बॅकफुटला जाऊन स्कोअर ऑफ द विकेट. तिथे पहा खरा फिल्डिंग. अशी फिल्डिंग करून चालणार नाही, कारण तुमच्याकडे जी रनची सेव्हिंग आहे ती कमी आहे. तुमच्या खात्यामध्ये, तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जर कमी बॅलन्स असेल तर मात्र तुम्ही जास्त शॉपिंग करू शकत नाहीये, तुम्ही घरी खर्च करू शकत नाहीये. आणि तसंच साम नाही, सेव्हिंग कमी आहे. 15 धाबा केडीनं तो बॉल सोडला, तिथे ही धाव आली. अशा जर चुका तुमच्या झाल्या तर मात्र या स्पर्धेतून तुमचा रस्ता मोकळा होईल असं मला वाटतंय. कारण 15 धाबांचं लक्ष आहे. धाबा झाले 15. आता धावकून आहे फलंदाज तुम्ही पाहताय गणेश. बॉल लाईन भरकटली. लेक्समच्या भरपूर बाहेर. प्रसाद राजाध्यक्ष सांगतायत की अंकुश तुला हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 1 ने वाढती 6. फक्त 9 धाबांची गरज आहे. 9 धावा विजयापासून दूर आहे भरत 11 वरेकरवाडी. ओहो, फटका चांगला, बॅटचा स्विंग चांगला आहे. उमेश पहा तिथे बघतोय, कारण तो क्षेत्ररक्षक आहे. आता बनलाय तो प्रेक्षक आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. गणेशच्या बॅट मधून बिग हिट, सिक्सर. इट्स मायटी. या 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर पुढे ती 12. फक्त 3 धावा दूर आहे. चला लगेच टीम फिल्डिंग सजून घ्यायची. गोटेवाडी टीम आपल्याला लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. फुलर लेनचा बॉल हा सुद्धा ट्राय केलाय डीप मध्ये. आता उमेश देसाई
फिल्डिंग चांगली होते. 1 धाव इथे मिळते गणेशला. फक्त 2 धावा दूर आहे विजयापासून. पण तुमच्याकडे सेव्हिंग जर कमी असेल तर अशा चुका तुम्हाला करून जमणार नाही या क्रिकेटमध्ये. खास करून चला, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्या स्कोर बोर्ड होती 14. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा करायची आहेत 1. चला, फास्ट केला बाबा, घाई करा. 12 बॉल मध्ये 1 रनची गरज आहे. नेक्स्ट सेमीफायनल मध्ये बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमनं टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि ते इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला हा विजयी चौकार येतोय. विक्रमच्या बॅट मधून विजयी चौकार आणि सामना मात्र जिंकलाय 9 गडी राखून. भिडोनाथ 11 वरेकरवाडी या टीमनं आणि या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला वरेकरवाडी. वेल प्लेड, अभिनंदन टीम. चला, बजरंग स्पोर्ट गोटेवाडी लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. षटक टाकत असताना 2 रन खर्च केले आणि बॅटिंग करत असताना चौकार मानत त्याने चांगली खेळी केली. त्यामुळे तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.